हा जो संयुक्त महाराष्ट्र झाला त्याच्यासाठी सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांनी कारावास भोगलेला होता। मुंबईमध्ये मराठी माणसाची आणि हिंदू माणसाची प्रतिष्ठा राहावी, राज्यामध्ये जनता सुरक्षित राहावी म्हणून सरकार काम करतंय। 22 साली नामदार एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यावर वारकऱ्यांच्यासाठी त्याचबरोबर विविध देवस्थानांसाठी आणि लाडक्या बहिणींसाठी अनुदान दिलेलं आहे। आणि आजच्या कार्यक्रमाच्या मध्ये माननीय एकनाथजी शिंदे यांनी विधानसभेमध्ये केंद्रीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, अमितजी शहा आणि राज्यामध्ये शिंदे साहेबांच्या बरोबर फडणवीस साहेब आणि अजित पवारजी यांच्या सहकार्यातून जे चांगल्या प्रकारचं घवघवीत यश मिळालं, त्याच्यात आमची घोषणा मला असं वाटतं अशी असेल की मुंबई, पुणे, नाशिकसह सगळ्या महाराष्ट्रामध्ये आमचा महायुतीचा भगवा फडकवेल अशी मला खात्री आहे।